जोडीला स्कोरर म्हणून ज्ञानेश्वर मुकादम असतील. शेळके सर आम्हाला जॉईन झालेले आहेत. वेलकम आहे शेळके सर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर शेळके सर आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यांचा आवाज थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र तुर्तास या इथे आपण अतिशय जबरदस्त सामना पाहतोय. पहिला सामना, उद्घाटनपर सामना. मनोज सुरुवात करतोय. ओव्हर द विकेट, हलक्या हाताने फक्त पुश केलेल्या चेंडूला इंटेलिजंट शॉट आपण म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. येस, दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य संघ आहेत आणि दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅट्समन, चांगले बॉलर आहेत. एक चांगला सामना पाहायला आपल्याला मिळू शकतो. यानंतर जोरदार घमासान होईल. वीर तानाजी दापोडे आणि मार्कंडे कारिवली. हरदाजी पाटील आमच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. वेलकम हरदाजी पाटील. चिंतमंजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. प्रल्हाददादा पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. दत्ताजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. अतिशय ताकदवर फटका चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? मात्र नाही, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू आणि अशा प्रकारे तयार राहायचंय. कारिवलीच्या समर्थकांनी तयार राहायचंय, दापोडेच्या समर्थकांनी, कारण यानंतर एक बिग बॅश मुकाबला, जबरदस्त मुकाबला आपण पाहणार आहोत. टीम वीर तानाजी दापोडे आणि टीम मार्कंडे कारिवली. दोन्ही संघाचे कर्णधार एक विनंती असेल, 4 षटकर संपल्यानंतर कुठलाही टाइम वेस्ट घालू नका. लगेच आपण टॉससाठी व्यासपीठासमोर या. मनोज सुरुवात करतोय. सफल क्रॉस झाला होता फलंदाज. मात्र बघा मनोजची चालाकी आहे. खेळपट्टीमध्ये कुठे ना कुठे नमी आहे, त्याचा फायदा इथे मनोज घेतोय. चेंडू पडल्यानंतर स्लिट झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा वळला होता. काम करतोय यष्टीरक्षक पेश. धागा खेळ पडलेला आहे ओव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक करतोय, त्याचा फायदा फलंदाज आहेत. धावसंख्या पुढे सरकते. अतिशय संत गतीने आपण पाहतोय. बसल्यानंतर हा संघ सावरलेला नाहीये, मात्र सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल मिडल ऑर्डरला खास करून. इथे टॉप एज तिसरा झेल घेईल का रुपेश? येस, आपण पाहतोय रिले कॅच, जबरदस्त झेल, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक प्रेमनाथ याच्या मार्फत हा झेल कलेक्ट केलेला आहे. वॉट कॅच. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. खूप जिपकरीचं काम असतं मित्र. दमनसारख्या एका लोकल ठिकाणी स्पर्धा खेळवणं, त्यासाठी तुमचं आयोजन नियोजन अतिशय चोख असणं आवश्यक आहे. गेल्या स्पर्धेमध्ये खास करून क्रिकेट पदाधिकाऱ्यांना हॅलो चेक. वेल, शेवटचं षटक. विशाल ओव्हर द विकेट.
पहिला चेंडू बॅकफुटला गेलेला फलंदाज चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय. येस, कारण केनी आहे तिथे. चौकार जातो डीप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी एक उत्कृष्ट चौकार पाहू शकतो आपण. अगदी कॉपी बुक स्टाईलने हा फटका केला होता. बॅकफुटला गेला होता फलंदाज, पूर्ण जागा केली होती चेंडू खेळण्यासाठी आणि अतिशय सुरेख चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 21-21. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा डोळ्यासमोर असतील फलंदाजांच्या. मात्र त्या 10 ते 12ही धावा करू जर दिल्या नाही तर नक्कीच चौथा हिरो मानकोली बी संघाचे पारडे कुठे ना कुठे जड असेल. विशाल इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू शफल क्रॉस झाला होता. फलंदाज खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. स्क्लीट झाला होता चेंडू थोडासा ऑफ स्टंपला आणि मात्र यष्टांच्या मागे यष्टीरक्षक रुपेश अतिशय चांगली चौक कामगिरी करतोय. वेल, खूप मॅसेज खूप कॉल येत आहेत आम्हाला शुभेच्छांचे. नक्कीच तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आम्ही पोचू. फुलटॉस चेंडूला खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव अतिशय वेगाने पळून काढलेली आहे. कुठे ना कुठे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि हे आवश्यक आहे कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात जेवढ्या तुम्हाला धावा मिळतील तेवढ्या गोळा करणं हे आवश्यक असते. हेच केलेले दोन्ही फलंदाजांनी. नितीन चौधरी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत नंदकिशोर खारभाऊ बी संघाला. थँक्यू नितीन चौधरी. परीक्षित गोंदले यांच्याकडून आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद परीक्षित गोंदले, मॅन फ्रॉम दिवे केवनी. वेल, चला लगेच दुसऱ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित टॉससाठी यायचं आहे. मार्कंडे कारिवली संघाचे कर्णधार, वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार, आपण लगेच स्टेज समोर टॉससाठी यायचं आहे. वेल विशाल, इथे मात्र ग्राउंडेड शॉट. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला. सुपर थ्रो. इथे मात्र बघायचं कुठे ना कुठे चूक झालेली. ओव्हर थ्रो होतोय. कायम केली आहे तिथे बॅकअपला. मात्र 3 धावा पूर्ण. जबरदस्त फेक केली होती. गॅदर करता आला नव्हता यष्टीरक्षकाला. गॅदर केला होता मात्र यष्ट्यांवर मारण्याच्या नादात यष्ट्यांवर फेकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय एक अतिरिक्तच्या रूपाने धाव मिळते. धावसंख्या 3 पुढे सरकते. 26 धावा झालेल्या आहेत. 5 बाद 26. इथे मात्र जबरदस्त पंच केलेला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळणार आहे. एकाशिवाय काही नाही. शेवटचा या इनिंगचा चेंडू अगदी हवेमध्ये सोडला होता चेंडू. स्विंग झाला होता चेंडू. जातोय यष्टी रक्षकाकडे. आणि मी अभिनंदन करेन चौथा हिरो मानकोली बी या टीमचं. 20 मिनिटामध्ये ही इनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे. खूप या ठिकाणी मी आभार मानेन चौथा हिरो मानकोली बी संघाच्या कर्णधाराचं. कारण फक्त आणि फक्त 20 मिनिटामध्ये ही इनिंग पूर्ण झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत 27 आणि 28 धावांचं टार्गेट या इथे उभं केलेलं आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार आपण या. हो.
27 धावा करून 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे चौथा युरो मानकोली बी संघासमोर नंदकिशोर खारबाव बी संघाने. दोन्ही बी संघ आहेत, मात्र अव्वल दर्जाचा खेळ करावा लागेल. ह्या अगोदर अव्वल दर्जाचा खेळ केलेला आहे, गोलंदाजी आणि फिल्डिंग जबरदस्त केलेले चौथा युरो मानकोली बी संघाने. तशीच अव्वल दर्जाची A1 दर्जाची फिल्डिंग आणि बॉलिंग करावी लागेल नंदकिशोर खारबाव बी संघाला. वेल टॉस करतो आपण पुढील सामन्याची. मार्कंडे कारिवली विरुद्ध वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघाचे प्रेक्षक तयार राहायचं आहे. टॉस या ठिकाणी आपण करतोय. सुजीची पाटील माझ्या जोडीला आहेत, जगदीची पाटील जोडीला आहेत. वेलकम सुभाजी बत्तीनी. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधारी आहेत. तुम्ही सेंटरला राहा, तुम्ही या बाजूला या. हा, इकडं यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय आणि टॉस विन केले. काय असेल सुभाजी बत्तीने? फिल्डिंग. सुभाजी बत्तीने दमन दौरा आवाज बंद आहे. दमन दौरा हा आपण प्रत्येक वेळी दमन दौऱ्यासाठी आपण उत्सुक तरी यावेळी आपल्याला चान्स भेटला आहे, तर आपण त्यासाठी दमन दौऱ्याचा संपूर्ण मजा घेऊ. तुमच्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय वाटतंय दमन दौऱ्याविषयी? खूप चांगलं आयोजन असं केलेलं आहे दमन दौऱ्याचं, त्याबद्दल आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला इथं खेळायची चान्स दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. येस, धन्यवाद. तुमच्याही संघाला खूप खूप शुभेच्छा. मार्कंडे कारिवली संघाने टॉस जिंकलेले, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आणि वीर तानाजी दापोडे संघाला प्रथम बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो, धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. चला मित्रांनो, जाऊया आपण मैदानामध्ये. नंदकिशोर खारबाव बी वर्सेस चौथा हिरवा मानकोली बी या दोन संघांदरम्यान हा सामना आपण इकडे मात्र एन्जॉय करत आहात. तुम्ही पाहतात भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन दौरा स्पर्धा 2021 आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये निश्चितच ज्या पद्धतीने पावसाचं सावट इथे मात्र होतं, त्यामुळे आजचं शेड्यूल थोडं उशिरा सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि ज्या सूर्यदेवाची कृपा, सूर्यनारायणाची कृपा आपल्याला हवी आहे, त्या सूर्यनारायणाला आपण मित्रांनो वंदन करूया. अधिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते, अधितस्य नमस्कारम एकरून ते दिने दिने जन्मांतर सहस्रशु दारिद्र्यम नोपजायते. स्वतःचा तेज मित्रांनो आपण दुसऱ्याला दिला, स्वतःचा उजेड दुसऱ्याला दिला तर आपलं तेज कमी होत नाही, असा गोड संदेश देणारा सूर्यनारायण, त्याची आपण निश्चितच आराधना करूया. आणि आजच्या दिवसामध्ये तुझी कृपा आमच्यावर असू दे, अशा पद्धतीचा मानस आपण व्यक्त करून मित्रांनो सुरुवात करूया आजच्या दिवसातील या पहिल्या सामन्याला. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या 27 धावपाल करू लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. 28 धावांचे ते मात्र लक्ष असेल. निर्धारित 4 षटकांचा हा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर इंद्रपाळ नावाचा गोलंदाज आहे की ज्याने फक्त आणि फक्त 4 धावा तिथे मात्र दिलेल्या होत्या. गडी बाद करण्यात तो सक्सेसफुल ठरला. त्यानंतर काळीराम केनी नावाचा गोलंदाज निश्चितच याने 6 धावा दिल्या आणि त्यानंतर मनोज केनीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 7 धावा तिथे मात्र दिल्या गेल्या. आणि अंतिम आणि शेवटचं षटक थोडंसं महागडं पडत असताना 10 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या विशाल या गोलंदाजाने. आणि अशी एकूण सरमिसळ करत 27 धावा धावपल करू लागलेल्या असताना 28 धावांचं आव्हान उराशी बाळगून इथे मात्र मैदानामध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो निश्चितच आपण पाहतात भिवंडी तालुका नवीन 40+ आयोजित क्रिकेट चे हे सामने आणि दमन दौरा 2021.
नागेश नावाचा गोलंदाज, रविकांत आणि गणेश नावाचे दोन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही फलंदाजी करण्यासाठी पाहाल. गेम इज ऑन. पहिला चेंडू ऑफसाईड त्या दिशेने उडवून दिलेला आहे. पाहायचं क्षेत्ररक्षण होईल का, आणि निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर येणारा पहिलाच हा चौकार. पहिला चेंडू निश्चित ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला आणि एक चौकार इथे मात्र कमवत असताना रविकांत पाटील आपण या इकडे मात्र पाहतोय, आणि चौकाराने सुरुवात झाली. 28 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना पहिल्या चेंडूवर एक चौकार आलेला आपल्याला इकडे मात्र पाहायला मिळाला. पाहिजे कशा पद्धतीने नागेश इथे मात्र गोलंदाजी करतील. नागेश यावेळेस पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील, सामना करण्यासाठी तयार असतील रवी पाटील. आता चेंडू समोर ठेवलेला आहे. चेंडू फार काळ हवेमध्ये झेल होईल का, आणि ते मात्र अप्रतिम झेल, आणि रविकांत पाटीलला मात्र निराश मनाने परतावं लागेल डगआउट मध्ये. पहिला गडी बाद. डीजे आपण स्वतःला तयार करा. गडी बाद झाला, एखादा मोठा फटका आला की आपल्याला यानंतर आम्हाला संगीत ऐकवायचे, यासाठी स्वतःला तयार करा. डीजे आपको खुद को तयार रखना है. दुसरा चेंडू आपण पाहिला मित्रांनो, फार काळ चेंडू हवेमध्ये होता आणि फार अप्रतिम अशा पद्धतीचा झेल तिकडे मात्र टिपला गेला, आणि पहिला गडी बाद होतोय तो चौथा हिरवा मानकोली बी या संघासाठी. नंदकिशोर खारबाव बी आणि चौथा हिरवा मानकोली बी या दोन संघांदरम्यानचा हा सामना मित्रांनो आपण इकडे एन्जॉय करत आहात. सकाळचं रम्य वातावरण आणि त्या रम्य वातावरणामध्ये सुरू झालेला हा दमन दौरा. आजच्या दिवसाचा पहिला दिवस. आज गट क्रमांक ए मध्ये तुम्ही नंदकिशोर खारबाव बी, चौथा हिरवा मानकोली बी, वीर तानाजी दापोडे, मार्कंडेय स्पोर्ट्स कारिवली, चौथा गावदेव डोंगे या पाच संघांना एकमेकांसमोर आव्हान उभे करताना पाहायचंय. पहिलाच सामना इथे मात्र सुरू आहे. पहिलं सत्र संपलंय आणि 28 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना आतापर्यंत निश्चित 4 धावा धावपलकर आहेत. फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा काही इथे मात्र संपतोय. गोलंदाज स्वतःला तयार करतील नागेश. गणेश याच्यासाठी स्टेप आउट करून खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले आणि हलका त्यांनी चेंडूला पुश केला. एक धाव घेण्यामध्ये इथेही समर्थ ठरले हे दोन फलंदाज. गणेश आणि रमेश नावाची ही जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 धावा धावपलकर आहेत. 28 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे, आणि ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्समध्ये मला असं वाटतं की 28 धावा हे सुद्धा चांगलं आव्हान इथे मात्र प्रस्तुत केलं आहे नंदकिशोर खारबाव बी या संघाने. रमेश याच्यासाठी ऑफसाईडच्या दिशेने ढकलून दिलेले 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जाणार नाही. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालेलं शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव इथेही आली आणि एका धावेने धावफलक 1ने वाढत असताना 6 धावा धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, आणि या षटकामध्ये मोठे फटके येणं खरं तर अपेक्षित असतं, परंतु ज्या पद्धतीने सुरुवात रवी पाटील यांनी दिली, एका चेंडूवर पहिल्या चेंडूवर एक चौकार तिथे मात्र आपण पाहिला, त्यानंतर मोठा फटका अजूनही इथे मात्र खेळण्याची मुभा दिलेली नाही ती नागेश या गोलंदाजाने. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू फुलीचा संपर्क इथे मात्र आलेला नसताना पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत आणि अवांतर एक धावखेड मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावपलक 1ने वाढत असताना 7 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहू शकता. सात 7.00 ची धावगती ते मात्र राखायची आहे. धावगती जर पाहिली, ॲव्हरेज पाहिला तर तितकी मोठी धावगती ते मात्र नाहीये, आणि 7 धावा आतापर्यंत धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. गणेश याच्यासाठी ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव निश्चितपणाने पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जात नाही. फक्त आणि फक्त एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं जातं. एका धावेने धावपलक 8 पर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू आतापर्यंत येणं निश्चितच बाकी असेल. पाहायचंय अंतिम आणि शेवटचा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर चौथा हिरवा मानकोली बी संघाची पकड आहे या सामन्यावरती अतिशय मजबूत आणि घट्ट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. नागेश नावाचा गोलंदाज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. क्षेत्ररक्षक फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. सामना करण्यासाठी तयार रमेश.
लेग साईडच्या दृष्टीने फक्त आणि फक्त फ्लिक आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथेही झालेलं आहे. एक धाव घेण्यापासून इथेही रोखू शकले नाहीत. याचबरोबर मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा धावपलकावर लागलेले आहेत. जी सरासरी इथे मात्र गाठणं आवश्यक होतं त्या सरासरीच्या पार हा स्कोर गेलेला निश्चितच ज्ञानेश्वर मुकादम आपण पाहिला. 7ची सरासरी होती आणि ते मात्र 2 धावा अधिकच्या आलेल्या आहेत. 9 धावा धावपलकावर लागलेले आपण इथे मात्र पाहू शकता. पहिलं षटक संपले. नागेश नावाचा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली. जी सुरुवात होती मित्रांनो, सुरुवातीचा पहिला चेंडू चौकार गेला होता आणि त्याचं कारण असं की स्वतःची जी बॉडी आहे ती बॉडी खुललेली नसते आणि नियंत्रण तिथे मात्र नसतं. इथे मात्र आउटफील्ड आपण पाहिली तर थोडी वेट आहे, पाऊस झालेला आहे, त्या कारणाने चेंडूवरची जी पकड आहे ती पकड त्या पद्धतीची आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. चला गेम स्पीडअप करायचंय. आजच्या दिवसामध्ये निश्चितच आपलं जे शेड्यूल आहे वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने कटाक्ष इथे मात्र जर पाळला तर आणि तरच आजच्या दिवसाची शेड्यूल मात्र पूर्ण होईल. चला गेम स्पीडअप करा. पहिलं षटक इथे मात्र संपले. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा 28 धावांचा पाठला करत असताना चौथा हिरवा मानकोळी बी संघ आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये इथे मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं आणि क्षेत्ररक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा इथे मात्र आता खुल्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं ग्राउंड इथे मात्र पटेल ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटची आउटफील्ड जी आहे ती अतिशय सुंदर आहे, चांगली आहे आणि त्याचबरोबर ग्राउंड्समन आहेत त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीची मेहनत इकडे मात्र केलेली आहे. क्युरेटर पिच क्युरेटर यांचं निश्चितच कौतुक करावं लागेल की इतक्या हेवी रेन नंतर सुद्धा हे मैदान आपल्याला निश्चितच इथे मात्र प्राप्त झालेलं आहे. दिनेश पाटील नावाचा गोलंदाजीसाठी स्वतःला दुसऱ्या षटकामध्ये घेऊन येतोय. व्यक्तिगत कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन दिनेश नावाचा हा गोलंदाज सामना करण्यासाठी तयार. निश्चितच रमेश आणि गणेश इथे मात्र खेळपट्टीवर उपलब्ध आहेत. पहिला चेंडू आहे लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. खरं तर चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आणि इथे मात्र निश्चितच जी स्लिपरी आउटफील्ड आहे, आउटफील्ड इन द सेन्स जी पिच आहे, जी पिचच्या शेजारी निश्चितच जवळजवळ 3 पिच तिकडे आहेत आणि त्यामुळे निश्चितच त्याची माती थोडीफार उधळलेली आहे ते पावसामुळे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाला विनंती असेल थोडं गांभीर्य त्या गोष्टीचं आपण इथे मात्र बाळगायचं आहे. तसंही आपण 40+ क्रिकेट बघतो आणि अशा वेळेस आपल्याला गंभीर जखम वगैरे होऊ नये यासाठी या गोष्टींना इथे मात्र आपण निश्चितच गांभीर्य दिलं पाहिजे, दखल दिली पाहिजे. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. दिनेश पाटील नावाचा गोलंदाज. या षटकाची सुरुवात चांगलेली झालेली आहे आणि पहिला चेंडू इथे मात्र निश्चितच निर्धाव फेकला गेला. आताचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईड रिजन टार्गेट करायचंय. सातत्याने शॉर्ट पिचिंग होतोय परंतु चेंडू फळीचा संपर्क होत असेल आपल्याला पाहायला मिळत नाही. या फटक्यासाठी ज्या पद्धतीचा निश्चित चेंडूची गरज आहे तो चेंडू इथे मात्र फेकताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडूवर 1 आणि 2 धावा येणं फार गरजेचं आहे. मानकोली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर गोलंदाज स्वतःला तयार करतील. रमेश यांच्यासाठी मोठा फटका आणि पाहायचा आहे 6 धावांसाठीचा आलेला हेवन ब्रँडेड षटकार. आज खेळायला आलेल्या सर्व संघांच्या प्रतिनिधींना, खेळाडूंना एक विनंती असेल, मैदानाच्या डाव्या बाजूला पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला तुम्ही ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या प्लीज आपण तिथून काढायच्या आहेत आणि समोर आपल्या मैदानाच्या समोर लावायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्र पोलिसांचा मान राखतो तसंच आपण या गुजरातच्या दमनच्या पोलिसांचाही मान राखूया, कारण आपल्याला इथे 5 दिवस खेळायचं आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची तसदी दिली जाऊ नये याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. प्लीज सर्व प्रतिनिधी, खेळाडू, आपणास विनंती असेल आपण आपल्या गाड्या 4 व्हीलर ज्या पार्क केलेल्या आहेत पोलीस स्टेशनच्या समोर त्या काढायच्या आहेत, ही नम्र विनंती करतोय. धन्यवाद चिकणे सर. निश्चितच गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करील. एक मोठा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला. झेल घेण्याची संधी आहे का? झेल घेण्याची संधी जरी नसेल तरी इथे मात्र चौकारापर्यंत हा चेंडू निश्चितपणाने गेला. सीमा रेषे पार हा येतो चौकार. लागोपाठचे 2 चेंडू आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर 10 धावा कलेक्ट करताना रमेश नावाचा हा फलंदाज आपण पाहतोय. धावपलक वाढतंय, 19 पर्यंत जाऊन पोहोचतंय. 28 धावांचा पाठलाग करायचंय. 19 धावा धावपलकावर आतापर्यंत आलेले आहेत. फक्त आणि फक्त दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरू आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र शेष असेल. पाहायचं आहे पुन्हा एकदा दिनेश पाटील स्वतःचा कमबॅक इथे मात्र करून देण्यामध्ये समर्थ ठरतायत का? 2 मोठे फटके आले. सुरुवातीचे 2 चेंडू खरं तर ज्ञानेश्वर सर निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले गेले होते. निर्धाव चेंडू होते. त्यानंतर 2 चेंडूंचा खरपूस समाचार इथे मात्र रमेश नावाच्या फलंदाजाने पूर्णपणे घेतला. गोलंदाज तयार.
इथे मात्र पुन्हा एकदा आत्ता मात्र लेग साईडच्या दिशेने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बरीच मोठी चेस इथे मात्र क्षेत्ररक्षकासाठी असेल. 2 धावा पूर्ण, तिसरीसाठी प्रेशराईज केलं जाणार नाही. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक 2ने वाढत असताना 21 पर्यंत जाऊन पोहोचलं. 28 धावांचा पाठला करायचा असेल तर कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं एक चांगलं उदाहरण दरम्यान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. पाहायचं आहे गोलंदाज आता यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. या षटकामध्ये 12 धावा आतापर्यंत आल्या. या अगोदरच्या 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवत असताना रमेश नावाचा फलंदाज आपण पाहिला. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. 21 धावा धावफलकावर, फक्त आणि फक्त 7 धावा दूर हा सामना जिंकण्यासाठी. चौथा हिरवा मानकोली बी संघ ग्राउंड चांगल्या पद्धतीने ते मात्र कॅल्क्युलेटेड शॉट खेळण्यात आला. ऑफसाईडच्या क्षेत्ररक्षकाला प्रेशराईज केलं गेलं आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतो. इथे मात्र ही जोडी अतिशय महत्वाची जोडी आहे. गेली कित्येक वर्षापासून या जोडीचा बोलबाला राहिलेला आहे. चौथा हिरवा मानकोली बी संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन इथे मात्र आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. 23 धावा मित्रांनो धावफलकावर आल्या. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी चौथा हिरवा मानकोली बी संघाला. आजचा दिवस पहिल्या दिवसातील पहिली लढत निश्चितच आपण पाहतोय आणि 1 हा आकडा तसाही फार महत्वाचा असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना ती शून्यापासून होत असते मित्रांनो आणि त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे 1 असतो. 1 इज बेटर दॅन 0 असं म्हटलं जातं आणि शून्याला ही किंमत देता येते मित्रांनो. पण त्या शून्याच्या अगोदर आपल्याला 1 म्हणून उभं राहावं लागतं आणि निश्चितच पहिला दिवस पहिल्या दिवसातील पहिला सामना पहिलं सत्र संपल्यानंतर 28 धावांचा पाठला करत असताना चौथा हिरवा मानकोली बी संघाची फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. आणि जर विचार केला व्यक्तिगत धावांचा तर रविकांत 4 धावा इथे मात्र कॉन्ट्रीब्यूट करून बाद झाले. त्यानंतर रमेश आतापर्यंत निश्चितच 16 धावा व्यक्तिगतरित्या ते मात्र कॉन्ट्रीब्यूट करतायत आणि संघासाठी आपण किती महत्वाचे खेळाडू आहोत याचा संदेश इथे मात्र डगआउटमध्ये देतात. एक विशेष सूचना करतोय. MH04 GU 2221, MH04 KU 220070, MH04 GN 3789 आणि MH04 KD 3999 या 4 व्हीलर ज्या पोलीस स्टेशन समोर पार्क केलेल्या आहेत. सर्व मालकांना विनंती असेल, ससने विनंती करतोय की आपण त्वरित त्या हटवायच्या तिथून आणि समोर आपल्या अगदी स्टेजच्या समोर मैदानाच्या बाहेर जी जागा आहे तिथं आपण पार्क करायचे आहेत. धन्यवाद. धन्यवाद. रामनामाचा गोलंदाज क्रमांक 3चा रिव्हर्स स्वी अटेम्प्ट इथे मात्र केलेला आहे. चांगलं कनेक्शन झालं होतं, प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. 1 धाव इथे मात्र मिळाली आणि तुम्हाला फक्त आणि फक्त 5 धाव इथे मात्र करायचे आहेत. म्हणून त्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही स्वतःला घेऊन गेलेले आहात आणि म्हणूनच की काय ज्ञानेश्वर इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. 4 धावांची गरज असेल हा पहिला सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र चौथा हिरवा मानकोली बी या संघाला. राम मात्र नावाचा गोलंदाज तयार असतील सामना करण्यासाठी. इरादे बुलंद है रमेश नावाचा फलंदाज. हा चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीने पिच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतलेली दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. पुश करण्याचा प्रयत्न इथे मात्र हलकासा झाला आणि चेंडू पुश करून निश्चितच क्षेत्ररक्षकाने अडून फेकीपर्यंत फक्त 1 धाव इथे मात्र आली. 1 धावेने धावफलक 25 पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून जर हा सामना खारबाव संघाला जिंकायचा असेल फक्त आणि फक्त चमत्कार त्याने या सामन्यामध्ये आणू शकतो. राम निश्चितच अतिशय अनुभवी अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत. अनुभव हा सर्वोत्तम गुरु असतो मित्रांनो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. सेन्सिबल बॅटिंग आहे आणि अकॉर्डिंग टू दी कंडिशन ऑफ द मॅच ज्याला आपण म्हणू शकतो की सामन्याची जी परिस्थिती आहे, गेम ॲनालिसिस आहे चांगल्या पद्धतीचं आहे. इथे मात्र या दोन्ही फलंदाजांचं कारण बरेच पावसाळे या अगोदर चिकणे सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर खूप पावसाळे त्यांनी इथे मात्र पाहिलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये दिवसाची सुरुवातच पावसाने झाली असं म्हणायला काही हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 26 धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फक्त आणि फक्त हलकासा पुश केलेला आहे. सिली मिड ऑफला इथे मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी इथे मात्र रॉंग एंडला आली आणि याचबरोबर मित्रांनो आजच्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र जिंकलेला आहे. चौथा हिरवा मानकोली बी या संघानं. निश्चितच पराभूत झाले स्वर्गवासी नंदकिशोर खारबाव बी संघ. आपल्या माध्यमातून चांगला खेळ इथे मात्र आम्हाला पाहायला मिळाला. जिंकलेल्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाचं गोड कौतुक. मॅन ऑफ द
मॅच या सामन्याचा जर विचार केला तर निश्चितच आमचे साथी स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत पोहोचवतात की अतिशय कठीण झाले त्यांच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा इथे मात्र दावेदार पेश करणं, परंतु 3 दावेदार असताना सुद्धा निश्चितच ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक इथे मात्र हाताळलं आणि निश्चितच फक्त आणि फक्त 4 धावा देत असताना एक गडी बाद केला, तो इंद्रपाल माळी ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला, आपणास विनंती असेल आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी इथे मात्र समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला जिथे आमचे सन्माननीय अतिथीगण बसलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा अवॉर्ड आपण इथे मात्र स्वीकारायचा आहे. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे. विद्यार्थी सेना तालुका प्रमुख